राक्षसांना तर मिसळावं लागेल ना. आणि त्याने जर ब्राह्मणाचं मांस जर वाढलं सगळ्याबरोबर मला खावंच लागेल. मी नाही खाल्यावर मला ते ओळखल्याशिवाय राहणार नाही. समजा त्यांच्याबरोबर जर मी मांस खाल्लं तर एवढा मोठा समुद्र ओलांडून करून आलो कशा करता सीतेच्या शुद्धीकरता सगळं पाण्यात गेल्याशिवाय राहणार नाही. दुसरं कोण मी जन्मल्यापासून रामभक्ती केली. रामाच्या कार्यामध्ये एवढा समुद्र ओलांडून ह्या ठिकाणी आलो की सगळं वाया गेल्याशिवाय राक्षसाचा रूप धारण करायचं नाही. मग स्मृणी राम नाम हनुमान पावला विश्राम लंके प्रवेशात दुर्गम नित्य धर्म उपपादे. अशा संकटामध्ये ज्यावेळेस हनुमंत पडले त्यावेळेस हनुमंताला विचार घेण्याकरता का दुसरा माणूस सोबतीला होता का नव्हता. मग हनुमंताच्या आधारामध्ये राम नाम होते. त्यावेळेस मुखाच्या ठिकाणी अंतकरणाच्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं. कुणाचं रामाचं नामस्मरण केलं आणि रामाला सांगितलं रामा मला बुद्धी देण्याकरता ह्या वेळेमध्ये मला सहकार्य करण्याकरता तुझ्याशिवाय कुणी नाही अशी प्रार्थना करू जाता सोये शिष्टाई गर्वे रावण मानिल बाई. सीता सुटे से दान नाही दाने वजेही सुटेना. बरं समजा आता मी असं जर गेलो कुठे रावणाच्या राजवाड्यामध्ये रावणाच्या समोर जाऊन बसलो आणि रावणाबरोबर मी शिष्टाई करायचा जर प्रयत्न केला. काय शिष्टाई? हे रावणा तू रामाची सीता रामाला परत देऊन टाक. रामाबरोबर तू विनाकारण वैर धरू नको. कितीतरी परिणताने मी रावणाला समजावून सांगितलं सगळं पाण्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. रावण एक शब्द सुद्धा मला ऐकणार नाही. राक्षसी करिता भेद न घडे तत्वाचा बोध मास भक्षणे संबंध अप्तवाद ते कैसा. अहो हनुमंत किती हुशार असेल. हनुमंतानं ह्या राक्षसाची सगळी पूर्ण नाडी ओळखली होती. नाडी राक्षसाला किती जरी काही चांगलं सांगा राक्षस ऐकणार नाही. काय करणार नाही. राक्षसाची बुद्धी ही मानवाचं मांस खाऊ त्यांची बुद्धी चलत नाही. त्यांना चांगलं सांगितलेलं पटत नाही. उदाहरणामध्ये एखादं दगड 6 महिने पाण्यामध्ये टाका आणि त्या पाण्यामधून वर काढा तर दगडामध्ये ते पाणी थोडं तरी झिरपड तसं ज्ञान हे राक्षसाला बिलकुल सुद्धा राहणार नाही. भेद जाता राक्षसासी भेद जाईल दशग्रीवासी भेद न चले तयासी युद्ध ही त्यापासी दुस्तर. आता कितीतरी संकटामध्ये हनुमंत विचार करत आहे. आता समजा मी कुणातरी 4-2 राक्षसाबरोबर दोस्ती केली. दोस्ती करून मी सीतेची शुद्धी विचारू लागलो किंवा सीता येत आहे का कुठं आहे का अशा जर भांडणी करत बसलो ही राक्षस जाऊन रावणाला सांगते मग सगळं फिसकून जाईल. बरं समजा मी लढाई करायला गेलो तर रावणाबरोबर लढाई करून मी जमणार नाही. आपण करावंच काय अशा संकटामध्ये पुढे हनुमान काय करतात. लंका दुर्गाती दुर्धर इंद्रजित कुंभकर्ण झुंझार भोता है सागर नरवानर केवी येती. आता मी जर मुरगाने ह्यांच्याबरोबर लढाई करायला गेलो मी आणि एकटा. आता ह्या लढाईमध्ये कोण कोण आहे. रावणाचा भाऊ कुंभकर्ण बलाढ्य लढाई करणार आहे. रावणाचा मुलगा मुलाने इंद्राला जिंकलो तो इंद्रजीत बलाढ्य आहे. रावण आहे का 20 हाताचा रावण आहे. पण त्याच्यात ह्या नदीच्या 4 बाजूने समुद्र आहे. 4 बाजूने ही 4 बाजूने समुद्र आहे. समजा मला सीतेची शुद्धी मिळाली ह्या राक्षसाबरोबर रावणाबरोबर लढाई करण्याकरता आपले वानर कसे घेऊन आहे असा पुन्हा विचार हनुमंत मला त्या ठिकाणी. श्रीराम नंदरा झुंझार रावण छेदिल सपरिवार आडवा सागर दुष्ट तो लंकापुर केवी पावे. बरं रामामध्ये काही सामर्थ्य कमी नाही. रामाच्या मनामध्ये जर राग आला तर एकाच बाणाने रावणाचा काटा काढल्याशिवाय राम सोडणार नाही. खरं आहे. पण हे 400 कोसाचा समुद्र ओलांडून राम इथे येईल कसा. रामाला आणावं कसं. आपलं वानराचं सैन्य आणावं कसं हे पुढं भविष्य मनाच्या ठिकाणी विचार करू लागले. नीतिशास्त्राचा अवबोध
सामदान भेद युद्ध रावणीने चले संबंध नित्य विरुद्ध राक्षस अहो देवा धर्मापासून काय चालत आलं आधी भांडण आता बघा सारे माणसं काय म्हणतात म्हणजे भांडण करू नका त्याला आम्ही समजावून सांगतो बरं समजावून सांगायला गेल्यावर त्याला ऐकलं तर शिकाय नाही ऐकल्यावर तर शेवटला भांडण आहेच की त्या नियमानुसार आम्हाला नीतीनं धर्मानं आणि न्यायानं जर बोट करीत बसलो तर रावणे तिळवर सुद्धा ऐकणार नाही बैसोन लंकेच्या शिखरी नाना परी विचार करी लंका दुर्गाटक भारी कोणा परी शोधावे आता हनुमंत एकटाच आहे हनुमंताला बाकी विचार घेण्याकरता किंवा विचार सांगण्याकरता दुसरा माणूस नव्हता त्यामुळे काय उंच असे शिखरावर बसून आपण ह्याच्यामध्ये काय पर्याय करावा असं मनामधल्या मनामध्ये विचार करू लागले आसो हा लंकेचा वृत्तांत मजसाय श्री रघुनाथ लंका शोधून समस्त सीता शुद्ध्यार्थ निजांगे असा हनुमंताने किती वेळ विचार केला 1 घंटा केला असेल 2 घंटे केला असेल 3 घंटे केला असेल शेवट हनुमंताचं मन बदललं विचार बदलला आणि हनुमंत आपल्या मनाला काय म्हणतात मी एवढा मोठा सामर्थ्यवान असो माझ्या पाठीमागे एवढा समर्थ आणि सामर्थ्यवान राम असो मी एखाद्या वेळासारखा विचार करून बसलो हे लंका बिंका कितीतरी आवड असेल सिद्धीची सिद्धी घेतल्याशिवाय आम्ही लंकेमधून जाणार नाही लक्ष स्वरूप विधी ठकोनी राक्षसाच्या बुद्धी मी करीन सीता शुद्धी कार्यसिद्धी श्रीरामे आता हनुमंताला साधं काम नव्हतं आपल्याला समजा एखाद्या गावामध्ये काहीतरी जाऊन त्याला हुडकून आणलं एका गावामध्ये जाऊन आपल्याला हुडकून आणणं होणार नाही ह्यावेळी म्हणजे काय सांगितलं लंकेमध्ये लक्षाश्री आहे आता एक असं का मग तेवढ्या लक्षाने 2 लक्षाने 4 लक्ष राहणार तेवढं मी बारीकीने बघणार आणि शेतीची शेती आणि शेतीचा पट्टा काढल्याशिवाय सोडणार नाही सुरा निशाचरा अलक्ष गती मजवानरा घरना डोळे घेऊन नगरा सीता सुंदरा पाहिन आता विचार करा आपण अगोदर हनुमंत काय म्हणत होते एवढं अवघड मी काम कसं करू शेतीची शेती मी ह्या घराघराच्या ठिकाणी राक्षसांमध्ये कशी जाऊन करू पुन्हा हनुमंत तोच काय म्हणतो मी देव असो दैत्य असो दानव असो सूर असो यक्षगंधर्व असो त्यांच्यासारखा मी नाही मी त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवान आहे माझ्यामध्ये सामर्थ्य आहे आणि मी येण्यासारखा विचार करीत बसलो ना मी माझ्या सामर्थ्यानं लंकेमध्ये एक घर सोडणार नाही त्या ठिकाणी जाऊन सीता बघणार आणि सीतेचा पत्ता लावल्याशिवाय मी बसणार नाही ऐसा करुणी विचार हनुमंत झाला मशक मात्र ऐसे धरोनी शरीर अति लघुतर कपी झाला आता हनुमंताला बुद्धी काय सुचली आपण काय करायचं म्हणले आता मच्छर आपण मच्छर कुठे बी जातो तू किती बी बारीक असो काही भानगड असो आपण किती पगार का तू जर चावल्याशिवाय सोडते का तसं आपण मच्छराचं रूप बघत घ्यायचं आणि कुठं बी जायचं आपल्याला कोणी ओळखणार नाही सहज शेतीची शुद्धी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही मुंगीची नैना आत फुकोनेची हनुमंत येणे रूपे लंके आत प्रवेशोनी पात रमाकांता आपण रमाकांता ह्या ठिकाणी काय रामाची सीता ही रामाची सीता शुद्धी करण्याकरता मुंगी किती लहान राहते पण मुंगी कुठे गेली कुंकड गेली आपण त्याच्याकडे लक्ष देतो का लक्ष देत नाही तसं आपण मच्छर झाल्यावर आपल्याला कुणी बघणार नाही अशा अवस्थेमध्ये आपण काम करायचं मनाच्या ठिकाणी ठरवू कोण न कळता मात जगाच न दुखविता चित्त हनुमंत निघे लंकेयात असे पाहत रामप्रिया आता हनुमंताने किती हुशार केले कुणाला दिसायचं बी नाही कुणाच्या डोळ्यात द्यायचं कुणा सगळं भांडण बी करायचं नाही आपलं
केलं आणि घराघराच्या ठिकाणी हनुमंत बघत फिरू लागले. खंदक पाळी अति आटाळी परी परी माळ्या माळी दुर्गाची या पोळा पोळी पाळी जनक बाळी पाहत असे. आता मच्छराला काय हो किती जरी आवड भेट असली त्याला काय चलत जायचं बघून चढायचं बघून सहज हनुमंताला बघायचं ही दुर्ग म्हणजे देवतेच्या बाजूचा दुर्ग म्हणजे किल्ल्यासारखे चढ बनले त्याच्या बाजूला खंडक आहे. खंडकामध्ये त्या दुर्गामध्ये आवड भानगडीमध्ये कुठं जाऊन बारीकीने हनुमंत बघू लागले. वने उपवने कानने देवालय शिवस्थाने मठ मटिका ध्यान भुवने सीता कारणे शोधित. आता नदीच्या आजूबाजूला काही डोंगर आहेत, दऱ्या आहेत, खोरे आहेत, नदी आहेत, पर्वत आहेत, झाड आहेत, झुडप आहेत. सगळ्या त्या ठिकाणी हनुमंताला फिरून बघायला आणि लक्ष देऊन बारीकीनं हुडकायला सुरुवात केली. कडे कपाटे स्त्रोत कांतारे पर्वत गुहा गिरी कंदरे सूक्ष्म स्थाने अनेक विवरे साक्षेपे वानरे शोधिली. आराम विराम उपरम सम विषम विषमी सम आश्रमाचे आश्रमधाम पल्लवगम स्वशोधे नाना वाटिका उदंड शैल कक्षेप वितंड सरोवर स्थाने प्रचंड शोधी सुदृढ हनुमंत च्युत खडे अच्युत खडे कुश कर्दमा पानिया पाखडे डावलुनी बडे उदंडे मध्यमादंडे सीता पाहे. ऐसा शोधुनी ब्रह्म प्रताप मग निघाला नगरात सीता शोधावया हनुमंत अत्युत्थित साक्षेपे. विचार केल्यावर हनुमंत किती हुशार असेल. हनुमंतानं आधी काय ठरवलं आपण लंका पुन्हा बघायचा. अगोदर काय करायचं लंकेच्या आजूबाजूचा सगळा प्रांत बघायचा प्रांत. मग लंकेच्या चार बाजू बघायच्या. चार बाजूला काय होतं कुठं पाणी होतं कुठं सरोवर होतं कुठं तळं होतं कुठं नद्या होत्या कुठं आश्रम होते काही बसायच्या जागा होत्या. ह्या सगळ्या अगोदर फिरून बघितल्या. कुठं सिद्धीचा पत्ता लागला नाही. त्यावेळेस हनुमंताला ठरवलं आता इकडे बाकीचं सोडून द्यायचं आपण लंकेमध्ये प्रवेश करायचा. म्हणून हनुमंताला लंकेमध्ये प्रवेश केला. तत्वेन सुनी समस्त साधक आत्मा साधिनिश्चित देवी घरोघर धांडीत असे पात विदेही. आता ग्रंथकर्ते दृष्टांत रूपाने सांगतात. एखादा ऋषी आहे समजा तो तपश्चर्येला बसला साधू असो किंवा ऋषी असो त्याला काय करतो बाकीचे सगळे मनाला बाजूला काढून ठेवतो बाजूला काढून ठेवतो आणि एकच मनाच्या ठिकाणी चिंतन देवाचं करतो. देव कसा भेटेल अशा नियमानं डोळे झाकून ध्यान करत बसतो ना त्या नियमाप्रमाणे हनुमंताला मोक्षाला धरून फक्त सीता आपल्या ठिकाणी आहे त्याच्याशिवाय बाकी लक्ष दिलं नाही. पाहता लंके माझारे ब्रह्म राक्षस वसती नगरी त्यांच्या निवासाची थोरी निज निर्धारी अवधारा. आता नाथ महाराज कुणाला सांगतात आम्हाला बोलावं नाही. ही समोर बसलेले एकाग्र चित्ताला ऐकणारा श्रोती ही महान ऐकलेली आहे. त्या लंकेमध्ये ज्यावेळेस हनुमंत गेले तसे सूक्ष्म मच्छराच्या रूपाने लंकेमध्ये सारे राक्षस नव्हते ब्रह्म राक्षस होते. ब्रह्म राक्षस मग ब्रह्म राक्षस राहतात कुठं जेवतात कुठं त्यांची एकांताची जागा कुठं झोपायची जागा कुठं ही सविस्तर हनुमंत बघू लागले आणि आपण ती जागा आणि काय काय भानगडी आता ह्याच्या पुढे सविस्तर ऐकायचे आहे. एक राक्षस लंके माझारी रुद्राक्ष माळा गळाशिरी शेव दीक्षाधारी त्रिपुंडधारी मंत्रोक्त. आता हनुमंताने राक्षस बघायला सुरुवात केली. त्याला काय दिसलं काही राक्षस 2 4 5 6 रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये एवढा रुद्राक्ष राहतात ना ती माळा गळ्यामध्ये डोक्याने केस बांधले त्याला रुद्राक्षाच्या माळा बांधलेले अंगाला सगळी राख लावलेली असे साधू महाराजासारखे काही राक्षस हनुमंताला बघू. दानान्न देवनी भूतासी काशाय वस्त्रे एक संन्यासी
दृष्टी देखील या मनुष्यासी साक्षेपेसी गिळती. आता त्यांचं काय हो? त्यांचं एकाग्र चित्तानं मनाच्या ठिकाणी वेगळं आणि वरून वेगळं. त्याला दिसण्याकरता आणि जगाला दाखवण्याकरता सोम डोंग आहे. पण माणूस दुसरा त्याला सोडायचं नाही, त्याला साधू म्हणावं का, त्याला देवाचा भक्त म्हणावं का, असे हनुमंतानं 11 आणि 11 राक्षस बघायला सुरुवात केली. सवेची करत्याच मना स्वाहा करती मोहन कर्मे द्यावी ती चक्षणा धरिती ध्यान आहारार्थ. आता साधू नाव कसं नाव जी येईल ते साधवणारा त्याच्यामुळे साधू आहे. साधू नाव तसले साधू मटक साधू कुठं लंकेमध्ये इथं नाही आपल्याकडे लंकेमध्ये हनुमानाने ज्यावेळेस बघू लागले त्यावेळेस खरोखर यज्ञासारखे यज्ञ कुंड समोर त्याच्यामध्ये आपल्यासारखे जे ब्राह्मण ऋषी मुनी जे आहुती देत बसत ना तसे आहुती आणि स्वा मुखाने म्हणायचं, पण इथून वर म्हणायचं आणि इथून खाली केव्हा मला खाला मिळत आणि कोण मला खाला सापडत ही मनाच्या ठिकाणी विचार करत बसलेले. एक नागवे गड्डधारी भस्मधारी शरीरी निघूनिया वनांतरी गाय मारती भक्षणार्थ. आता काही मुलांना काय केलं, अंगावर कपडाच नाही त्याच्या, सगळ्या अंगाला राख लावलेले, हातामध्ये डमरू घेतलेला, हातामध्ये कमंडलू घेतलेला आणि इकडे तिकडे फिरताना ध्यान कशावर कुठं गाय सापडलं तिला कसं मारावं आणि कसं खावं असले मोठच साधू हनुमंताला बघायला सुरुवात केली. तेची गोचर धरण करी आम्ही गोजी नांबरधारी ऐसे मिळवती लोकाचारी वेशधारी राक्षस. आता दिगंबर वेश म्हणजे अंगावर बिलकुल कपडा ठेवायचा नाही, जगाला काय दाखवायचं, आम्ही म्हणजे साधू म्हणजे कसले आम्हाला कशाची आशा नाही, पैसा नाही आम्हाला काही तुमचं नाही म्हणायचं, इथून वर म्हणायचं आणि आलेलं दिसलं त्याला सोडायचं नाही. असले साधू हनुमंताला डोळ्याला बघायला सुरुवात केली. मास भक्षाव्याचा स्वार्थ ऐसे संपादिती मात ऐसे राक्षस लंकेयात देखे हनुमंत विचरता. हनुमंताने ज्यावेळेस साधू पाहिले इकडे भारतातले नाही लंकेमधले, त्यांचं ध्यान सगळं कशावर वरून दाखवायचं, आम्ही साधू आम्ही महाराज, पण मनाच्या ठिकाणी काय वेगळं, आपल्याला कसं करून मास खायला मिळेल, आपलं कसं पोट भरलं हे हनुमंताला बघायला आणि ओळखायला बिलकुल सुद्धा वेळ लागला नाही. मास भक्षिता स्वइच्छेसी वाटा न देती कोणासी संन्यासाचे घेता तुम्हासी नरकवासी पैवाल. अहो तुटलेले महाराज म्हणजे किती हुशार होते, किती हुशार होते सोपं सांगितलं. ज्यावेळेस त्यांना काही खायचं मांस किंवा काही सापडला प्राणी समजा, मग प्राणी सापडला त्याचं मांस काढायचं, मग दुसऱ्याला जर समजा मागितलं थोडं आम्हाला ज्या भूक लागल्या म्हणून त्या संन्यासाला काय म्हणायचं, हुशार आहे संन्यास, अरे म्हणजे संन्यासाचं खाऊ नये तुम्हाला पाप लागतं, त्याला द्यायचं नाही पण निमित्त करायचं, आपण एकट्यालाच खाऊ टाकायचं, असा अधर्म वागू लागलेले हनुमंताला पाहिलं. अग्निहोत्री राक्षस तेत कुंड मंडप वेदिका युक्त दोन्ही कर कुशमंडित स्वयं प्राप्त होम देती. आता काही राक्षसांना यज्ञ मंडप घातलेला, यज्ञ करण्याकरता मंडप, यज्ञ कुंड आहे, आहुतीमध्ये बसलेली आहे, डोक्याला जटा बांधलेले, त्याला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळलेले, असे स्वाहा म्हणून बसायचं. कवर बसायचं, कुठं तरी गाय आली, कुठला तरी मानव आला, कुठलं तरी खायचं काही आलं, सगळं सोडून द्यायचं, गटकून खायचं, असं सगळं बघायला सुरुवात केली. मुष्टी मुष्टी कुशकरी देखल्या मनुष्या तेनेच मारी मास भक्षावया होम करी पापाचारी राक्षस. अहो आता आपण मी बघा कुठेतरी देवाचं नाव चालू आहे, कुठं मंदिर आहे, त्या ठिकाणी काय म्हणून आपण बघायला जातोच की. बघायला गेल्यावर त्या ब्राह्मणाने त्या राक्षसी रूपी संन्यासाने काय करायचं, एवढा वेळ हराळे हातामध्ये घ्यायचं आणि सुवास म्हणून त्या कुंडामध्ये पाणी टाकायचं. आपल्या सध्याला काय वाटायचं, मला ते देवाचं काम चालू आहे, आपण बघावं.
बघा पण हे ना बघितल्यावर त्याला उचलायचं पटकन खाऊन टाकायचं असली अवस्था त्या लंकेमधल्या राक्षसाच्या हनुमंतानं बघितल्यावर होत्या पोत्याचा पुरोडाश त्याचाही सोय करती ग्रास वाटान देती कोणास अति कर्कश मासारखी आता मासाचे अति कर्कश म्हणून सांगितलं त्यांना जवळचं कोण आलं बाहेरचं कोण आहे उकडीला कोण आहे काढीचं कोण आहे ह्याच्याकडे विचार करायचा नाही फक्त आपल्याला मिळालं ना आपलं पोट भरलं ना बस दुसरा उपाशी मिळाला का आणि तिकडे खाण्यात पडला का असली अवस्था त्या राक्षसाने त्या लंकेमध्ये होते जेते अति बोलता ते कैसा राम कैसी सीता ते तो निघता हनुमंता होय देखता आश्चर्य हनुमंताने या सगळ्या भानगडी बघितल्या मनामध्ये काय ठरवलं असल्या ह्या पापी लोकांमध्ये असल्या ह्या पापी राक्षसाच्या जवळ किंवा आजूबाजूला सीता राहणार नाही किंवा सीता अशा घोर अरण्यामध्ये आणि पाप्याच्या जवळ सापडणार नाही मग आपण काय करावं इथून चला असा विचार हनुमंतानं करू वेद पाठ कलंके आत विजनी अरकन्या के पडत मनुष्य देखल्या तेत स्वयंभक्षित फळहारा आता आपण म्हणतो आपणच देव करतात पण आपल्यापेक्षा राक्षस हुशार वेद पठन करणारे शास्त्र पठन करणारे पुराण पठन करणारे काय तिथे राक्षस आहेत राक्षस होते ते पुन्हा हनुमंतानं बघितले ही सगळे वेद शास्त्र पुराण ह्या सगळ्या भानगडी कशाला करायच्या उभं पुढे ठेवायचं पुस्तक पण ध्यान त्या पुस्तकाकडे त्या अक्षराकडे नाही ध्यान कशाकडे कुंकू काय आपल्याला सापडलं आपलं पोट कसं भरल हे असे राक्षस हनुमंतानं बघू कुंडलकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सीताकांत कृष्ण राम महारुद्र हनुमान की जय अग्निहोत्री वेदाध्ययना राक्षसा घरी संपूर्ण दया सत्व गुण राक्षसाचा नाशेना राक्षसांना जाणं असे ना अग्निहोत्री नावाचे जे राक्षस आहेत ते त्या ठिकाणी आहेत त्यांच्या घरामध्ये सगळं आहे पण त्यांच्या मनामध्ये शांती नावाची चीजच नाही असे राक्षस त्या ठिकाणी हनुमंतराला दिसलेले आहेत आय श्री शिवमिता ब्रह्मपुरी ब्राह्मण गोविले गोरी कर्माभिमान त्यावर श्री सीता सुंदरी येथे नाही अशा प्रकारे त्या ब्रह्मनगरी जी आहे ब्राह्मणाची त्या ब्राह्मणाच्या नगरीमध्ये हनुमंतराया सीता मातेचा शोध घेऊ लागले पण कुठेही गेलं तर कोणत्याच ठिकाणी सीता माता दिसत नाही कारण का तर ते ब्राह्मणच तसले राक्षस होते मग तसल्या ठिकाणी सीता माता असेल का असा विचार हनुमंतराया करू लागले आणि त्या ठिकाणी सीता नाही असा विचार करून तिथून पुढे निघाले सर्व बुद्धी असे भगवंत ऐशी दया नाही तेथ कैसा राम कैची सीता तेथ मुद्रा मंत्र दीक्षा तू आपण काय म्हणतो सर्व ठिकाणी प्रभू श्रीराम आहेत पण त्या लंकेच्या मध्ये जे ब्राह्मण आहेत त्यांच्या मनामध्ये काही आहे का काहीच नाही त्यांच्यापाशी राम नाही ना सीता नाही त्यांच्या मनामध्ये कसलंच काहीच नाही त्यामुळे मग त्या ठिकाणी सीता माता कशी असेल असा हनुमंतराय विचार करू लागले पाटा क्षत्रियाचा थाटा वाढवेचा गर्वताटा लागता हनुमंताचा चपेटा सोय कटकटा पडतील हनुमंतराय म्हणले तर काय म्हणे क्षत्रिय आहेत का म्हणे हे असले कसले क्षत्रिय म्हणले क्षत्रिय आम्ही आहोत आमचा एक जर ठाका लागला तर हे काय करतील जिकडे तिकडे पडून जाते की असले कष्ट क्षत्रिय फक्त नावाला क्षत्रिय आहेत म्हणजे क्षत्रिय कोण आहेत आम्ही आहोत आमची ताकद त्यांना माहिती नाही तर माझा एक ठाका जर बसला तर मग कळत ह्यांना क्षत्रिय काय असते ते अशा हनुमंतराय मनाच्या ठिकाणी म्हणू लागले मरण भयाचे ना फिटेशनी ऐसे भेट क्षत्रिय घरी सीता सुंदरी न भेटे क्षत्रिय कसा असतो त्याच्या मनामध्ये कसल्याच प्रकारची भीती नसते जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी क्षत्रिय उभा टाकतो कसाही असतो एकटा असतो की दोन असतो की तीन असतो पुढे 100 जरी कुणी आले आणि तिथे जर अन्याय होऊ लागला आणि क्षत्रिय जर त्या ठिकाणी असला तर त्या 100 जणांना हरवण्याची ताकद क्षत्रियमध्ये असते हे काय म्हणले सगळे भित्री आहेत मांस खाऊ लागले तर मग आपलं स्वतःच्या स्वार्थासाठी कुणालाही काही करू लागले
या ठिकाणी सीता माता राहणार नाही असा विचार करू लागले. मनान भय पोटात ते क्षत्रियाचे असत त्याचे न पुस्तक म्हणत सीता निश्चित येते नाही. काय म्हणा हनुमंतराय म्हणला क्षत्रिय म्हणजे कसा असतो त्याच्या मनामध्ये कधीच भीती नसते म्हणले. या ठिकाणी आपण युद्ध करावं यांच्यासोबत आणि इथं जर आपलं मरण आलं तर आपलं कसं होईल. 100-200 आहेत तर त्यांच्यावर आपण एकटं कसं युद्ध करावं असं क्षत्रियाच्या मनामध्ये अजिबात नसतं. पुढून 1000 जरी आले आणि एकटा जर क्षत्रिय असला त्या 1000 जणांची पाठ लावण्याची ताकद त्या क्षत्रियाच्या मनामध्ये असते. मनातून न भिणारा म्हणजे क्षत्रिय, जो भिला तो क्षत्रिय नाही. मग या ठिकाणी कसे सीता माता असेल इथं आपण हुडकायची गरज नाही म्हणले. या ठिकाणी सीता माता नाही. ऐसे सुरदाक्षे पुरी तेथे न लाभे सीता सुंदरी मग निघाला वैश्याचे घरी श्रीराम नारी शोधावया. असा विचार हनुमंतराय आपल्या मनात करू लागले. ते ब्रह्म जे आहे त्या ब्राह्मण त्यांचं सोडून दिलं. आता या ठिकाणी काही हुडकायची गरज नाही म्हणजे बाकीचे घर बघायची गरज नाही. सीता माता या ठिकाणी राहू शकत नाही म्हणजे. मग आता तिथून उडी मारली आणि कुठं वैश्याची जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये जाऊन बघू लागले. वैश्याचे उठे चित्त अति वैश्याचे कृपण मन कवडी कवडी सातुता धन त्याचे घरी सीता. आता इथं वैश्य म्हणजे कोण सांगितले. व्यापारी लोक सांगितले. व्यापाराचं कसं असतं म्हणजे 1-1 रुपया जमा करायचा 100 रुपये दिले की त्याला 10 रुपये लावून यावे म्हणजे कवडी कवडी रुपया जमा करणारे हे वैश्य लोक आहेत. त्या लोकांच्या घरामध्ये जाऊन हनुमंतराय सीतेचा शोध घेऊ लागले आहेत. आता शोधू सूत्र जाते ती माझी आत्मा पकड जाते ती घरे धुंडाळीत मारुते सीता सुखीत तेजवा. आता काय करू लागले तिथून पुढे हनुमंतराय निघालेले आहेत. कुठं 18 पगड जात जिथं आहे त्या ठिकाणी आता जाऊन बघावा आपण असा विचार करू लागले आणि तिथं जाऊन आपण सीता मातेचा शोध घ्यावा असं त्यांच्या मनाला वाटू लागलं. पाहता साळ्याच्या मागे अवघी गाडीत घालती गुडगी हनुमानीच कुच्याच्या सोंगी जाळी लागे स्नेह. काय करायचं हनुमंतराय कुठं निघाले. जे साळी लोक असतात त्यांच्या घराकडे निघाले आहेत. त्यांच्या गलीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या गलीमध्ये जाऊन बघू लागले जे कपडे जे लोक असतात काय शिवणारे इनणारे कपडे साळी लोक त्यांच्या घरामध्ये जाऊ लागले. तिथं बघू लागले तिथं आहे का नाही. तिथं काय करायचं मध्ये जायचं बघायचं तर याही ठिकाणी सीता नाही. मग तिथून दुसऱ्या घराकडे निघाले. चाटे असत्यवादी आहे का आंघोळ मंगळ बोलती देखा हनुमंत जाणे आगळे का लावेल सीता पुरंदरी. आता कुठं निघाले हनुमंतराय. जे चाटी लोक असतात म्हणजे कपडे शिवणारे किंवा कपडे विकणारे त्यांच्या घराकडे गेले आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन काय बघू लागले तिथे सीता माता आहे का. मग ते कसे लोक असतात आंघोळ मंगळ म्हणजे जसा आपला वेश असेल. आपण जर कपडे खराब घालून गेलो कापड दुकानामध्ये तर त्याला काय करते आपल्याकडे बघत आहे त्यांची किंमत काय. समजा ह्याला साडी घ्यायची त्यांचं अंगावरचं राहणीमान बघून 100ची काढायची का 500ची काढायची एवढा विचार तो साडी करतो. तो चाटा करतो. आणि जर समजा वेशभूषा आपली चांगली घेऊन गेला तर त्याला काय करतं 1000 पासून 5000 पर्यंतची असे आंगळपंगळ ही लोक असतात. पुढे बघून व्यवहार करतात. मग ह्यांच्या सुद्धा आपल्या घरामध्ये सीता माता दिसणार नाही असा विचार हनुमंतराय करतात. ऐशी शोभिता चाटे ओळी तेथे न लाभे जनक बाळी पहावया सोनव्याच्या आळी निघाला तुर्बय हनुमंत. असे हे चाटू लोकांच्या घरामध्ये जाऊन हनुमंतराय बघू लागले. तिकडे बोकळ घर बघितले पण त्याही ठिकाणी सीता माता नाही. मग आता तिथून पुढं दुसऱ्या घरामध्ये निघालेले हनुमंतराय. सोनव्याचे कर्म खोटे खाड लावते नेट पाटे बाय मुठ्याचे साठे शीस काटे भांडवल. आता कुठं निघाले हनुमंतराय. जे सोनार गल्ली असते ते सोनार गल्लीमध्ये निघाले. मग सोनार लोक कसे असतात म्हणतात सोनं काढायचं ते किती कॅरेट आहे ह्याचा विचार करायचा नाही. समोर येणाऱ्या माणसाला कसं कापायचं त्याला डाग लावायचा आणि बिंडागी सोनं आहे म्हणायचं. डाग लावणारे म्हणजे सोनार लोक असतात. मग यांच्या सुद्धा घरामध्ये आपली सीता माता राहू शकत नाही असा विचार करून पुढे निघालेले आहे. रूप रंग लावजे की शीश रंग लावजे आणखी पाहता अवघेची हीन तुकी तेथे जानकी दिसेना. मग तिथं बघितलं तिथं नाही सीता माता. तिथून कुठं निघाले. जे रंग काम करणारे लोक असतात
त्यांच्या घरा बघायचे म्हणजे पुढे गली त्यांची लागली. त्यांच्या घराच्या जवळ गेले की हनुमंतराय काय विचार करा, हे तर लोक काय म्हणले, दुसऱ्याला काळ लावतात म्हणले, कुणाच्या तोंडाला काळ लावतात, कुणाच्या हाताला काळ लावतात आणि रंग काढून चित्र काढतात. असल्याच्या काळं तोंड करणाऱ्याच्या घरामध्ये सीतामाता असूच शकत नाही असा हनुमंतरायाला आत्मविश्वास वाढू लागलेला आहे. रूप रंग लाविजे एकी, शीश रंग लाविजे अनेकी, पाहता उगेची हीन तुकी, तेचे जानकी दिसेना. हे लोक कसे असतात, हीन बुद्धीचे असतात, जे दुसऱ्याला काळ लावतात म्हणजे रंगकाम करतात, त्या रंगावर काळ लावतात तोंडाला किंवा हाताला, हे रंगकाम करणारे लोक असतात. मग त्यांच्या घरामध्ये सीतामाता असेल का, इथं सुद्धा सीतामाता असणार नाही असा विचार करू लागले. डबल घुसली तरी होती, सोनार काय किती वरून एक मोजले, वरून पॉलिश करा आणखी डाग लावून झाले. ती रंग सागर सोनाराचा पुष्पाक अवघे करती ठकठक, देहाचा चोर एक एक, लाडीची लोक विश्वासले. आणखीन काय सांगले, सोनाराचं सांगू लागले तिथं. सोनार काय करतात, वरून सोनं चक 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 करतात, पण मधामध्ये डाग लावलेला असतो, त्याला झाड दिलेली असतो. एखादा हिरा मध्ये बसवायचा, पण त्या हिऱ्याच्या बाजूला काय असतं, सगळं डागिलीच असते, पण चमचम चमचम चमकत काय हिरा. आपण काय बघतो, हिरा चमकुला लागले आणि ती चांगली आहे, ती खरं ओरिजिनल चोर. मग अशा चोराच्या घरामध्ये सीतामाता असेल का, मुळेच असणार नाही, इथं सुद्धा सीतामाता भेटणार नाही असा विचार करू लागले. गडी लंग मोठे लंग, दावीची झळकची झगमग, वरती अवघे करती डाक लग, नगे नग हिनकट. हिनकट असतात ते कसं असतात, डाग लावतात, कडीला कडी जोडतात, पैसे फक्त आपल्याकडे यावे, बाकीचा विचार करायचा नाही, लोकांचा विचार करायचा नाही, फक्त आपलं पोट भरतंय का एवढाच विचार करणारे सोनार लोक असतात. कडीला कडी जोडतात, तिला डाग देतात, पण ते ओरिजिनल आहे म्हणून आपल्या हवाले करतात, आणि ज्यावेळेस मोड घेते त्यावेळेस हे दागिल आहे म्हणतात. अशा प्रकारे तो लोक असतात. मग अशा शूद्र लोकांच्या ठिकाणी सुद्धा माझी सीतामाता राहणार नाही. सोनार कामाचा विवेको, समळे विश्वास घातको, लढते तुके जेची तुकतुको, घेते जोक जोखू तू हाती. सोनार लोक काय करतात, आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो, त्या विश्वासाचा ते गैरफायदा घेतात आणि माप कसं करतात, एकदम तोळ्यावर ग्रामावर, कमी आहे का जास्त आहे, एक सुद्धा वर नाही गेलं पाहिजे किंवा कमी आपल्याकडून घेताना आपल्याकडून विचार करता करीत नाही. असे हे सोनार लोक असतात, मोजून देतात आणि मोजून खातात. मग या लोकांच्या ठिकाणी सुद्धा माझी सीतामाता राहणार नाही असा विचार करू लागले. सांगोल्या विश्वासाच्या गोष्टी, खार लावती पाठी पोटी, घालून सभोवाच्या पोटी, पाडती तुटी मुद्दलेशी. काय करतात ते, विश्वास घेतात, आपला विश्वासाने बोलतात. या म्हणजे आता बघा, गोड 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 तोंडाने बोलतात, पण मदत करायची करतात, ती खार लावायची मध्ये त्या खारचं वजन होणारच ना, डाग लावायचा, त्या डागाचं वजन आपल्या हवाले करतात. असे हे सोनार लोक असतात. 15.5 घेऊन या हाती, देता नागवले किती, सोनार कामाची ही ख्याती, सीता सती येते नाही. काय करतात ते, अजून 15.5 तुमच्याकडे झाले आणि घेताना किती घेणार, आपल्याकडून सोनं किती घेणार, 60,000 रुपयाला आपल्याला देणार, पण त्यांनी ज्यावेळेस घेतात त्यावेळेस किती मोड आहे म्हणणार, मोडाचं वेगळं करणार, परत खरेदीचा भाव 2,000 कमी. असे हे सोनार लोक असतात. मग यांच्या ठिकाणी माझी सीतामाता राहील का, कदापि या ठिकाणी राहणार नाही असा विचार हनुमंतराय करू लागले. का सार कामाचे कौतुक, एक एक ते नाळिक, अवघे कळेचे जे तुळा तुळ तुटले. आता तिथून कुठं निघाले, सोनारापासून निघाले कासार गल्लीमध्ये. मग आता कासार लोक कसे असतात, काचाची बांगडी असते, लग्न कुणाचं जमलं त्या ठिकाणी बांधा येणार आणि तिथं सांगणार, माय मी एवढे 200 काकण आणले होते, पण ह्याच्यात ते 50 फुटून गेले, 150च घातलेले आहे. मग त्या फुटलेल्या काचाचे सुद्धा पैसे आपल्याकडून घेतात. असे हे कासार लोक असतात. मग त्या गल्लीमध्ये सीतामाता असेल का असा विचार हनुमंतराय करतात आणि इथं सुद्धा माझी सीतामाता नसेल, मग आपण या ठिकाणी हुडकण्यात बजा नाही असा विचार हनुमंतराय करू लागले. कुंडलिका श्री ज्ञानदेव तुका